तर मित्रांनो, आजचा आपला विषय जो चालला होता इतका वेळ, आज गुढीपाडवा आहे ना, तर आपलं आत्ता बऱ्याच विषयांवर बोलणं झालं. फायनान्शियल रिकव्हरीवरती झालं, समाजामध्ये खराब झालेलं नाव सावरण्यासाठीचं झालं, बरंच काही बोलणं झालं. घरचे कसे आनंदी होतील बोलणं झालं. पण आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्यातल्या कोणाकोणाला वाटलं तरी आपण रिहॅब सेंटरमध्ये असू असं? हा, तुला वाटलं होतं का? तुला रे, तुला योगेश काय सांगताय? मग कुठे असू असं वाटलं होतं? कामावर असू असं वाटलं होतं, घरी असू वाटलं होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बिकॉज दॅट वॉज आवर नॉर्मल लाईफ. बरोबर बोलतोय का मी? दारूने आपल्या जीवनामध्ये आता ज्या म्हणजे घडतील याची कल्पना सुद्धा नव्हती, अशा गोष्टी घडवायला सुरुवात केलेली आहे. त्यातली एक म्हणजे रिहॅब सेंटर. बरोबर बोलतोय का मी? तुम्ही सिगरेटसाठी आलायत ना, तुम्हाला सिगरेटी ओढून 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 आपल्याला रिहॅबमध्ये जावं लागेल असं कधी वाटलं होतं का? का नव्हतं वाटलं? आपल्यातल्या कोणालाच वाटलं नव्हतं आपल्या आसक्तीची परिणती ही बंदिस्त जागेत जाऊन राहावं लागेल. हे जेल नाहीये, पण हे रिहॅब सेंटर आहे. रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे परत नव्याने आपल्याला काहीतरी चांगल्या सवयी लावून घेण्याचं सेंटर आहे. चांगल्या सवयी कोणत्या, त्याच्या अगोदर वाईट सवयी कोणत्या, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण चांगल्या सवयींकडे वळत नाही. मग वाईट सवयी कोणत्या? दारूच की हो. तर नुसती दारूच की हो नाही. आपल्यातला कोणीही नुसती दारू, नुसत्या सिगरेटी, नुसता गांजा म्हणजे व्यसन, तंबाखू असो सिगरेट असो, नुसतं तेवढंच करून आपल्यातला कोणीही इथं आलेला नाही आहे. मग काय करून आलाय योगेश? तर आपण स्वतः काहीतरी अशा धुंदीत होतो. धुंदीत म्हणजे दारूच्या धुंदीत म्हणत नाहीये मी, स्वतःबद्दल असलेल्या गैरसमजांच्या धुंदीमध्ये असा शब्द मला वापरायचा आहे. आपलं म्हणजे कसलंय हे एक काहीतरी माझ्या डोक्यात वेड्यासारखं भरलेलं होतं आणि मला कळत नव्हतं रे आपलं म्हणजे कसलंय ते. माहित नव्हतं मला. माझे विचार चुकीच्या दृष्टीने चालले होते. विचार जसे चुकीच्या दिशेने चालले होते ना विनायक, तसं माझी कृती पण चुकीच्या दृष्टीने चालली होती. साधं घरात वेळेवर जायचं असतं ही गोष्ट सुद्धा मी विसरलो होतो. म्हणजे दारू पीत प्यायलो नाही ना मी, तरी सुद्धा मी घरातल्या ज्या रूढी आहेत त्याच्याकडे कानाडोळा करत होतो. मी माझ्या अंगामध्ये नम्रता, खरं बोलणे ह्यातलं काहीच राहिलं नव्हतं. कारण मी जे बोलतोय ना ते मी त्या नशेमध्ये होतो. कुठल्या नशेत? मी दारूच्या नशेबद्दल किंवा गांजाच्या नशेबद्दल बोलत नाहीये. मी स्वतःला असलेल्या माझाच्या नशेबद्दल बोलतोय. मी काय आहे, मी खरा कसा आहे
माझ्या लिमिटेशन्स काय आहेत. कुठेतरी काहीतरी आपलं एक वाक्य ऐकलं की तेच सगळं सारखं धरून चालायचं. अरे एवढा आहे का तू पिऊ नको रे फक्त. मग स्काय इज द लिमिट. ते स्काय इज द लिमिट हे वाक्य मला इतकं आवडलं होतं की माझे पाय जमिनीवरनं निघून त्या आकाशातच फाडफाड फाडफाड फडफड करत होते. आणि मी जितका उंच तितका समोरचा खालदी, आणि मग दुसऱ्याला कमी लेखणं, हे सगळं माझं सुरू झालं होतं. आणि मग माझं एवढं सगळं छान असून सुद्धा मला आयुष्यात यश काय येत नाही की धापकन जमिनीवरनं पडणार. मग जेवढ्या उंचावरनं जमिनीवर पडणार ना तितक्या जास्त जोरात तुला लागणार, हे नक्की ठरलेलं आहे. लॉजिकल बोलतोय का मी आहे का नाही. तू जेवढी मोठी स्वप्नरंजन करणार आणि पडणार खाली तेवढं जास्त लागणार ना तुला. मागच्या वेळेला फक्त डावा पाय फ्रॅक्चर झाला होता, हेअर क्रॅक होती म्हणून वाचला बेट्या तू. या वेळेला मेंदूवर पडला तर उडणारच ना, फ्यूजच उडणार. बरं इतक्या वर गेलेलो असतो मी की खाली कसा पडीन आणि कोणत्या डायरेक्शनने पडेन कळत नाही मला. म्हणजेच आता मला मी नेमका खरा किती मोठा आहे किती लहान आहे याचं इव्हॅल्युएशन माझं मला करता आलं पाहिजे रे बाबा. आज वर्षाचा पहिला दिवस आहे. जसं वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सगळेजण रिहॅबमध्ये असू असं तुमच्यातल्या कोणालाच वाटलं नव्हतं. एम आय करेक्ट. तसं तुम्ही जर का पुढच्या वर्षीच्या गुढीपाडव्यापर्यंत एक एक दिवसाच्या हिशेबाने, फक्त एक एक दिवसाच्या हिशेबाने, म्हणजे नो आता तुला दाखवतोच, नो आता बघत, हे असलं काही नकोय. आता एक दिवस फक्त प्यायची नाहीये. एक दिवस फक्त आपल्याला सिस्टीमनी वागायचंय. फक्त आजचा दिवस सरळ वागण्यामध्ये आपल्या सातत्य ठेवायचे. असं करत राहिलात तुम्ही तर पुढच्या गुढीपाडव्याला तुम्ही कुठल्या कुठे असाल माहितीये का. कुठल्या कुठे असाल याचा अर्थ आयफेल टॉवरच्या टॉपला असाल असं मला म्हणायचं नाहीये. पण आज ज्या मानसिक अवस्थेमध्ये तुम्ही आहात त्यापेक्षा कितीतरी उच्च स्तरीच्या मानसिक अवस्थेमध्ये तुम्ही असाल. यू विल बी फ्री बर्ड बट यू विल बी हॅव्हिंग द व्हॅल्यू ऑफ युअर फ्रीडम. तुम्हाला चांगले दिवस येतील पण त्या चांगल्या दिवसाच्या मागची वेदनेचे दिवस जर तुम्ही विसरला नाहीत तरच ते टिकतील. व्यसनमुक्त राहणे हे आपल्या जीवनाचं सार्थक नाहीये. त्यामुळे मी आता पितोय का हा विषयच नाही काढायचा तोंडातनं. अरे प्यायची नसतीच येडे. पितोय का हे काय कौतुक आहे काय. पीत नाहीये. आता पीत नाहीये तर करतोय काय. घरातलं वातावरण मेंटेन करण्यासाठी काय करतोय. आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आता तू काय करतोय. पीत नाहीये तर नाही का. फार महत्वाचं आहे बरं का ते. शेवटी कुटुंबाची ऊब
आणि पैशाची ऊब ह्या जर तुमच्यापाशी असतील तर आणि तरच तुमचं लाईफ सुसह्य होतं. सुखाच्या आनंदाच्या संकल्पना बदलायची वेळ आलेली आहे. मला सांगण्यात आलं होतं, जर तुझ्या जीवनात तुला असं वाटत असेल, छे माझी बायको कुठे सोडून गेली, मला कुठे वडिलांनी घराबाहेर काढले, माझ्याकडचे कुठे पैसे संपलेत, तर त्याच्या अलीकडे ॲज येट लाव. ॲज येटचा अर्थ अद्यापपर्यंत. बायको सोडून गेली नाहीये, ॲज येट गेलेली नाहीये. जसं आपल्याला आपण कधीतरी रिहॅब सेंटरमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी ॲडमिट असू असं वाटलं नव्हतं, पण व्हावं लागलं. तसं बायको सोडून गेली नाहीये, बापांनी घराबाहेर काढलेलं नाहीये, पोरांनी मुस्कडात मारलेली नाहीये. हे ॲज येट आहे. कधी मारल सांगता येत नाही, कधी बायको सोडून जाईल सांगता येत नाही. बघा, आता आपलं सगळं जीवन स्टेकला लागलेलं आहे. मी ॲप्रोप्रिएट शब्द वापरतोय. आज आपण गुढीपाडव्याला इथं बसून असा विचार करतोय की आता आपलं सगळंच जीवन स्टेकला लागलेलं आहे. आता जर सावध झालो नाही तर पुढचा गुढीपाडवा बघू की नाही हे सुद्धा माहीत नाही. म्हटलं ना मगाशी मी, आतमध्ये काय काय डॅमेज झालंय काय माहिती का रे आपल्याला. कधी फ्यूज उडल सांगता येत नाही. उडतो बरं का आणि फ्यूज, लाईट जातात. म्हणजे आता मी घरच्यांसाठीच दारू सोडणारे, गांजा सोडणारे, तसलं काही करायला जाऊ नका. तुमची पूर्ण फाटली असेल तर सोडा, नसेल फाटली तर वाडा. पण त्याच वेळेला पुढचा गुढीपाडवा आपल्याला बघायला मिळेलच याची खात्री नाही. वेअरएज जपून वागलो आपण तर पुढचा गुढीपाडवा बघण्याची दाट शक्यता आहे, असा शब्द वापरतो मी. कशावरनं? मी 25 गुढीपाडवे बघतोय. दारू थांबल्यानंतर मी माझ्या शरीराची, मनाची, कुटुंबाची काळजी घेतल्यामुळे मी आज 25वा गुढीपाडवा साजरा करतोय. तरीही एक माझ्या घरातलं वेदना तुम्हाला बोलून दाखवतो. माझी दारू नव्याने थांबली होती. त्यावेळेला मला का हौस ना, आता मी पीत नाहीये, आता ऑल इज वेल, सगळं मार्गी लागलंय, असंच मला वाटायचं मी पीत नाहीये म्हणजे. आणि पहिल्या गुढीपाडव्याला मी बायकोला म्हणलं, काय मंडळी, काय यंदा आता गुढी उभारायची नाही का आपल्याला, तू सांगा मला. सगळी तयारी झाली की यंदा मी गुढी उभारणार आहे, मधल्या काळामध्ये जरा माझं कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं वगैरे 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 वगैरे. काही बोलली नाही ती. मी आंघोळ करून आलो तरी तिने गुढीची तयारी केली नव्हती. तिला म्हणलं, का ग काठी नाही धुतली अजून, त्याच्यावरती तो कपडा घालतो ना आपण
ते नाही केलं, हे आणलेस की नाही, गाठी वगैरे त्या साखरेच्या आणलेस की नाही, अरे मला नाही का सांगायचं, मी आणल्या असत्या की, वगैरे 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 खोटं खोटं गोडगोड गोडगोड बोलणं माझं चाललं होतं. तरी तिने दुर्लक्ष केलं बरं का, नीट लक्ष देऊन ऐका. आणि हे सगळं झाल्यावर तरी तिने दुर्लक्ष केलं. मग मात्र मी म्हणलं, अरे काय मी इथं तिसऱ्यांदा म्हणतोय तुला, गुढी नाही का उभं राहायची, उशीर होतोय, त्याचा मुहूर्त असतो ना काहीतरी वगैरे असं. ते म्हणली काय झालंय, त्याच्यावरती दरवर्षी आपण ते चांदीचं भांड घालतो ना, ते सापडत नाहीये. फाडकन मुस्कडीत बसली माझ्या, कारण मीच ते चांदीचं भांड विकलं होतं दारूच्या नशेमध्ये. कसा गुढीपाडवा साजरा करणार रे हा? आजही माझी बायको आमच्या घरामध्ये गुढी उभारत नाही, कारण त्या वेळेला त्या चांदीच्या भांड्याच्या साह्याने मी जो काय तिच्या मनावरती ओरखाडा काढलेला आहे तो ती 25 वर्ष झाली तरी विसरलेली नाहीये. ही माझी गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. त्यामुळे मी आता व्यसन करत नाही, आता सगळं हॅप्पी 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 होऊन जाईल असं होत नसतं, असं होत नसतं. त्यामुळे मोठे स्वप्न मोठ्या भराऱ्या घेऊन पुढच्या गुढीपाडव्यापर्यंतचे उड्डाण फार उंच घेऊ नका. पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत आपण जगलो, परमेश्वराचे आभार. आर्थिक उन्नती केली, परमेश्वराचे आभार. शरीरामध्ये काही मेजर डॅमेज झाल्याचं उघडकीस आलं नाही, परमेश्वराचे आभार. त्यात आपलं कर्तृत्व काहीही नाही. डोंट बी अंडर रॉंग इम्प्रेशन, मी हे करतो, मी ते करतो, मी ते करतो. परमेश्वराने आपल्याला स्वतःचं जीवन सावरायला दिलेली ही मोस्ट प्रॉबेबली शेवटची संधी असणार आहे, कारण कधी फ्यूज उडेल सांगता येत नाही. तुम्ही म्हणाल पाडव्याच्या दिवशी हा माणूस असं अशुभ काय बोलतोय, तर मी ते अशुभ बोलत नसून तुमच्या जीवनामध्ये काहीतरी शुभ घडावं यासाठी न घडलेल्या अशुभ गोष्टींची तुम्हाला जाणीव करून देत आहे. आणि आपल्याला जोपर्यंत अशी जाणीव होत नाही तोपर्यंत आपल्याला शुभ गोष्टींचा आनंद घेता येत नाही. आत्ता बघितलं ना, आत्ता हे सगळं आत्ता मी जे बोलतोय हे महत्वाचं आहे की नाही, का नाहीये? ही बंकच चालली आहे का? ही बंकच चाललेली नाहीये. यातनं प्रत्येकाने काहीतरी घ्यायचंय. पण हा आत्ता इथं वाचला होता तो निघून गेला. मी वैयक्तिक त्याच्याबद्दल बोलत नाहीये, पण चांगल्या गोष्टी, सावधानतेच्या गोष्टी ऐकायला सुद्धा स्वतःचं शरीर आणि मन एका जागी असायला लागतं. शरीर आणि मन एका जागी असण्यासाठी, त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आपण सगळेजण रिहॅब सेंटरमध्ये जमलेलो आहोत. आपले विचार योग्य दिशेने चाललेले आहेत. हे लोक जे तुम्हाला सांगतात ना, ते रीडिंग करा, रायटिंग करा, काय मला त्यातले टेक्निकॅलिटीज काहीही कळत नाहीत. पण तुम्हाला सांगतो,
इट इज वर्थ. मी शेकडो नाही हजारो लोक एकदा रिहॅब सेंटरमध्ये जाऊन आल्यावर सावरलेले आणि आयुष्यभर चांगलं नीट जगून स्वतःला व कुटुंबाला आनंदात ठेवलेले हजारो लोक बघितलेला माणूस तुमच्या समोर बसून बोलतोय. त्यामुळे इट्स अ टर्निंग पॉइंट इन युअर लाईफ. इट वर्क. अगदी शेवटच्या 3, 4, 5 मिनिटांमध्ये ॲप्रोप्रिएट उदाहरण तुला जर द्यायचं झालं तर आपण जन्मल्यापासनं ठराविक पद्धतीनेच प्रगती करत होतो. सगळ्यात अगोदर कुशीवर वाळायला लागलो, मग पालथे वाळायला लागलो, मग पुढे सरकायला लागलो, मग रांगायला लागलो, मग भिंतीला धरून चालायला लागलो, मग भिंतीला सोडून चालायला लागलो. मला नाही दिसत आहे आत्ता इथं बसलेला कोणी इथनं उठल्यावर आपापल्या रूममध्ये जाईपर्यंत मध्येच रस्त्यात पडेल. नाही पडणार ना? पडलंय का कोणी आत्तापर्यंत? असं नाही पडलेलं. का नाही पडलेलं रे? तर आता आपल्याला व्यवस्थित चालता येतंय, साधी गोष्ट आहे. तसं या रिहॅब सेंटरमध्ये राहून आपण परत एकदा आयुष्यात चालायला सुरुवात करायची आहे. आपण जेव्हा अगदी नवीन चालायला लागलो होतो ना, तेव्हा मदत लागली की पटकन भिंतीला धरायचो. तसं आता आपण पडू नये नवीन चालत असताना, म्हणून पहिली 2-3 वर्ष हे भिंतीला धरून, म्हणजेच आपल्याला मदतीची जरूर असते, त्या मदत घेत घेत जगायचं असतं. मग आता मी पडतोय का असं कधी आपण म्हणतो का? नाही, अरे पडायचं नसतंच. पण सुरुवातीच्या वेळेला पायात बळ येण्यासाठी आपल्याला आधाराची जरूर असते. आणि आनंदी जर व्हायचं असेल तर आनंदी लोकांच्यात मिसळायला पाहिजे. म्हणजे मग आपण आनंदी होतो. आणि आनंदी झालो की पूर्वीच्या आपल्या दुःखाची जाणीव आपण विसरत नाही. अदरवाईज सुसाट सुटतो आपण. आणि मग एखादा खड्डा आला की धडपडतो आणि मग परत त्याच तिकिटावर तोच खेळ सुरू होतो. आता आपल्या हातात तेवढा वेळ नाहीये. आपली वय वाढत चालली आहेत. आपल्या कुटुंबियांची वय पण वाढत चालली आहेत. आता त्यांना आनंद द्यायचा असेल. मला माझ्या बायकोनी परवा सही करायला पेन मागितलं. तर हे जे पेन आहे ते मी खिशातनं पटकन काढलं आणि तिच्या समोर दिलं. हे मी कधी देऊ शकलो? माझ्या खिशात होतं पेन तेव्हा देऊ शकलो. तसं मला माझ्या कुटुंबियांना जर आनंदी ठेवायचं असेल तर मी स्वतः आनंदी राहिलो पाहिजे. आनंदी राहण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपण एकेकाळी दुःखात होतो हे न विसरणं. पटतंय का? तरच आपण आनंदी आहोत म्हणजे काय हे कळेल आपल्याला. अदरवाईज आपल्याला अजून आनंद पाहिजेच असतो. पण एकेकाळी मी दुःखात होतो, वेदनेत होतो, मी अडकलो होतो, मी व्यसनात होतो. तरी बरं आता मी व्यसन करत नाही. हा विचार जोपर्यंत मनात आहे ना तोपर्यंत तुम्ही निर्व्यसनी राहाल, व्यसनमुक्त राहाल. पुढचा गुढीपाडवा फार लांब आहे, पण एक दिवसांनी चांगलं जीवन
तुमच्यातल्या प्रत्येकाचं वाट बघते असं मी सांगतो आणि आजचं माझं बोलणं इथं थांबवतो. आता याच्यात कोणाला काही ऍड करायचं असेल तर बिनधास्त करा, बोला.